मला एक गोष्ट ही शिकायला मिळाली त्या दोन्ही फिल्म्सच्या रिलीजच्या वेळेस, ती म्हणजे चित्रपट हा कुठल्याही व्यक्तीच्या इगोपेक्षा मोठा असतो. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, कारण कॅरी ऑन मराठा हा देऊळबंदच्या एक आठवडा आधी रिलीज झाला होता. आणि कॅरी ऑन मराठीची ना आता तुम्ही बघायला गेलं तर झी टॉकीज वरती तो सारखा प्ले होतो आणि त्याच्यावरती त्याचं एक टीव्हीचं वेगळं फॅन फॉलोइंग आहे. टीव्हीचा त्याचा एक वेगळा टीआरपी आहे, झी सतत प्ले करतो तो पिक्चर, पण तो थिएटरला तेवढा चालला नाही. पण पहिली गोष्ट की मी तोपर्यंत लोकांसमोर कधी आलोच नव्हतो, त्यामुळे मला फेस व्हॅल्यू नव्हती. माझं लॉन्च होणार होतं देऊळबंद मध्ये. देऊळबंदची तारीख खूप आधीच ठरली होती, 31 जुलै. आणि ह्यांनी तुला लॉन्च ते नाही, आम्ही करणार ह्या नादात, या चक्कर मध्ये, या जोशात तो 27 का 26 जुलैला रिलीज केला. विच वॉज द वर्स्ट थिंग दॅट कुड हॅपन टू द फिल्म कॅरी ऑन मराठा. कारण एकाच ऍक्टरचे, एका नवीन ऍक्टरचे 2 चित्रपट एका आठवड्याच्या ह्याच्यात, आणि ते सुद्धा देऊळबंद आमची ऑलरेडी प्री बुकिंग मध्ये लाखो तिकीटं गेलेली होती. त्यामुळे तो त्याचे पहिल्या दिवसापासून शोज हाऊसफुल होते. त्यात दृश्यम वगैरे असे सिनेमे तेव्हाच रिलीज झालेले होते, ते खूप मोठे सिनेमे होते. सो मला ना माझ्या काळात करिअरच्या सुरुवातीलाच कळलं की सिनेमा, चित्रपट, कुठलाही बिझनेस, तुम्ही आता इथे मला इथे बिझनेसच्या बऱ्याच गोष्टी दिसतात त्याच्याशी रिलेटेड, कुठलाही बिझनेस ना हा इमोशन मध्ये येऊन कधी करायचा नाही. इमोशन्स बाजूला ठेवायचे आपले, आपला इगो, आपला सुपर इगो, आपले इमोशन्स सगळं बाजूला ठेवायचे आणि खूप प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे जेव्हा आपण सिनेमाच्या बिझनेस कडे बघतो तेव्हा.